बारामती लोकसभेत अजित पवारांना आता पराभवाची नामुष्की सहन करावी लागली। नणंद भावजाईच्या तयारीमध्ये सुप्रिया सुळे विजयी ठरल्यात। पाहूयात हा रिपोर्ट। गोळाबेरीज केली तर 12-15 लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत। त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही। कागदावरच्या गणितानं आणि स्टेजवरील नेत्यांच्या गोळाबेरजेनं राजकारण साधता येतं, हा बारामतीबद्दलचा संभ्रम महायुतीच्या नेत्यांना महागात पडला। चंद्रकांत पाटील आमदारांच्या संख्येनं बारामतीच्या विजयाचं गणित मांडत होते। मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे। 5,31,000मध्ये हर्षवर्धनजी नव्हते, आम्हाला आता ॲडिशन करायचे। ॲडिशनमध्ये डायरेक्ट अजितदादा किमान 2 लाख मतं ते अजितदादांची धरता की नाही, कमी धरता। देवेंद्र फडणवीस मंचावरच्या नेत्यांवरून मतदानाची आकडेमोड करत होते। जिंकण्याकरता 7-8 लाख मतं लावतात, पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर 12-15 लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत। त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही। पण नेते सोबत आले म्हणून जनता येते हा समज बारामतीनं खोटा ठरवला आणि जिथं महायुतीनं सारी शक्ती पणाला लावून जंग पछाडलं, तिथंच थोरल्या पवारांनी धाकट्या पवारांसह भाजपलाही चारी मुंड्यात चित केलं। उतरण्या अजित पवारांनी 90% पक्ष फोडून काकांविरोधातच उभा दावा मांडला। दिग्गज नेत्यांनी साथ सोडली। त्यावेळी आता शरद पवारांकडे चेहरा कोण या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर निकालानंतर खरं ठरलं। भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार। दमदाटीची भाषा आणि सत्ताधारी असण्याचा गर्व बारामतीकरांना रुचला नाही। कंड जिरवायचा कंड, असा कंड जिरवी नाला का तुला कोण सांगणार? तुला घंटा कोण विचारणार आहे? तुला हरामखोर कोण? तुझ्या कोण येणार नाही? हराम करते तर बारामध्ये कोण येणार नाही? नालाय का? माझ्याशिवाय कोण नाही? जे माझ्या नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केलेला महाराष्ट्राने बघितलेला। तुम्ही जर म्हणलात की लोक ऐकतच नाही, तर त्या लोकांना कसं ऐकायला लावायचं? असं वाटतं का आम्ही एवढे येडे आहेत आम्हाला काही कळत नाही? अरे तू तर किस झाड की पत्ती है? कोण जिल्ह्याचा खासदार होणार याच्यापेक्षा तुमचं गावातलं पुढारपण तुमच्याकडे राहणार का याच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे। पण त्याच्याकरता महायुतीचं 7 तारखेला बटन गाड्याचं दाबायचं। तुम्ही द्या, आमच्याकडनं घ्या। पण लोकसभेत तुझ्या गावाची परिस्थिती आता होईल, आता माझं काही सरकार ऐकना। तुम्ही म्हणताय ना तसं, आम्ही तसं म्हणू। वाढप्या माझ्या हातात तिजोरी किती वाढायची, काय करायचं? आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे। या ठिकाणून मोठं मताधिक्य द्यायचं। देणार ना? देणार ना धर्मा? उठ, देणार ना? धर्मा माने लक्षात राहू दे, कनेरला जे पैसे आले ते भाजपने दिलेत, त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी माहित नाही। असं येईन तसं येईन अजिबात चालणार नाही। आणि जे काम करणार नाही त्यांनी परत मला तोंड दाखवायचं नाही, एवढं डोक्यात राहू द्या। देवेंद्र फडणवीस या माणसाला मी का म्हणतो, कुणी काय म्हणून काय झालं की ईडी मागे लावती। मी म्हणतो गती वाढवा, ईडीची गती वाढवा। गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाही घाबरून नेला पाहिजे, काहीतरी करा। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो काय? त्याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही। शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी। स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजती, हे शेवटची घटका आहे। मी तुम्हाला सांगतो, जर डेरा या ठिकाणी फुटला तर उद्या आपल्याला पाणी प्यायला मिळणार आहे का? आणि अनेक दशकांपासून ज्या भाजपनं मिशन बारामतीचं स्वप्न डोळ्यात ठेवलं होतं, ते खुद्द अजितदारांना सोबत घेऊनही सत्यात उतरवता आलं नाही। यंदा देशातली सर्वात हाय व्होल्टेज लढत बारामतीची होती। उतरत्या वयात शरद पवारांच्या वाट्याला पराभव आला असता तर कदाचित सुप्रिया सुळेंच्या राजकीय भविष्यावरही प्रश्न उभे राहिले असते।
मात्र पक्षफोडीचा राग, ज्यांना तुरुंगात धाडण्याचे इशारे दिले होते त्यांच्याच गळ्यात टाकलेल्या मंत्रिपदांच्या माळा, मूलभूत मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांचं मौन, महायुतीतील परस्पर मतभेद आणि अति आत्मविश्वास महायुतीसहित भाजपला नडला. माझा आजचा हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा. तुम्हाला 4 तारखेला तो सकाळपासून लागेल, मतमोजणी सुरू झाली की तो आवर्जून दाखवा. त्यावेळेस आपली परत भेट होईलच. पण तरी सुद्धा आदरणीय सुनेत्रा वहिनी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 1 लाखाचं मताधिक्य घेऊन निवडून खासदाराला विजय केलं पाहिजे, तर मी पुढं विधानसभेला उभा राहील. खरंच मी नाहीतर खुशाल जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडले, मी कसे नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.